नमस्कार, मी निरंजन. सर्वात पहिल्यांदा दोन गोष्टी. एक तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. अत्यंत गंभीर विषय आहे. त्यामुळे पूर्ण पहा, समजून घ्या मी काय म्हणतोय ते. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं म्हणत असताना मला सुद्धा अत्यंत वाईट वाटतंय. सरकार कोणाचं आहे आणि कोण पंतप्रधान आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. हा देश माझा आहे. या देशावर माझं अत्यंत जीवापाड प्रेम आहे. आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकावरती तितकंच माझं प्रेम आहे. आणि म्हणून या दोन गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्या. आता मी जे सांगतोय ते याच अर्थाने की काय करता आलं असतं, काय नाही केलं, काय करायला हवं, याबद्दलचाच या अनुषंगाने हा सगळा विषय आहे. आणि खूप भयंकर संकट कसं येऊ पाहतंय, हा प्रयत्न फक्त तुम्हाला सावध करण्यासाठीचा आहे. भारताने या युद्धामध्ये पहिल्यांदा असं झालं जगाच्या इतिहासात की युद्धखोर इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूनी भूमिका घेतली. म्हणजे अगदी अमेरिकेने त्या सगळ्या गल्फ ऑफ ओमानमध्ये 2-2 एअरक्राफ्ट कॅरियर पाठवलेले होते. अब्राहम लिंकन, नंतर जॉर्ज बुश, नंतर फोर्ड, ती पण पाठवली. त्याच्यानंतर प्रचंड लष्करी सामुग्री ही इस्रायलला पाठवली जात होती. वेगवेगळ्या अमेरिकेच्या एअरबेसवरती पाठवली जात होती. सतत युद्धखोर वक्तव्य ही अमेरिकेकडून केली जात होती. याच्या पार्श्वभूमीवरती नेहमीप्रमाणे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू हे डोनाल्ड ट्रम्पला भेटायला गेले. ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्पला भेटायला गेले, जूनमध्ये सुद्धा गेल्या वर्षी असंच झालं होतं की डोनाल्ड ट्रम्पला भेटून आले आणि इराणवरती हल्ला सुरू झाला. याही वेळेला तसंच होऊ शकणार होतं, कारण तशी आधीची चिन्ह तशी दिसत होती. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती, डोनाल्ड ट्रम्पच्या भाषेत सांगायचं तर ब्युटिफुल फ्लोटिंग आर्मडा हा शब्द त्यांनी वापरला होता. हे समुद्रावरती तरंगत जाणारा एक महाकाय अमेरिकन नेव्हीचा ताफा हा गल्फ ऑफ ओमानमध्ये गेलेला आहे. आणि 26 तारखेला काहीही कारण नसताना भारताचे पंतप्रधान हे इस्रायलच्या दौऱ्यावर गेले. बरं, इस्रायलच्या दौऱ्यावरती गेले आणि असं म्हणू शकतो का की भारताला कल्पनाच नव्हती इराणवरती हल्ला केला जाणार आहे याची? 1 महिन्याभरापासून गल्फ ऑफ ओमानमध्ये इतकी मोठी मिलिटरायझेशन केलं जात होतं आणि वक्तव्य त्या पद्धतीची येत होती, तरीही अंदाज येत नाही की इथं काय होणार आहे. आणि भारताचा नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर, जो ज्यांना मी गावठी जेम्स बॉन्ड म्हणतो किंवा देसी जेम्स बॉन्ड म्हणतो, ते काय करत होते? त्यांच्याकडे काय इंटेलिजन्स होता? भारताकडे काही इंटेलिजन्स नव्हता की काय होणार आहे याचं. म्हणजे एकतर इंटेलिजन्स नव्हता असं म्हटलं तरी सुद्धा या सत्तेची नालायकी आणि अकार्यक्षमता दिसते. इंटेलिजन्स होता तरीही गेले असं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची आणि भारताच्या हिताची किंचितही जाण आणि समज नरेंद्र मोदीला नाही, असा दुसरा त्याचा अर्थ होतो. कारण 26 तारखेला तिथं तुम्ही जाता, 28ला सकाळी इराणवरती हल्ला सुरू होतो. परत आल्यानंतर 24 तासात इस्रायलहून परत आल्यानंतर. बरं, कशासाठी गेले? एक नकली मेडल घ्यायला. म्हणजे जे मेडल इस्रायलनी त्यांच्या इतिहासामध्ये कधीही कोणालाही दिलेलं नव्हतं, ते तयारच केलेलं नव्हतं. ते फक्त यांना बोलवण्यासाठी म्हणून मेडल बनवलं आणि यापुढे होणारच नाही. ते हे मेडल पुन्हा कधीच दिलं जाणार नाही, कारण इस्रायल या युद्धानंतर टिकेल की नाही, अस्तित्वात तरी राहील की नाही, अशी अवस्था आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे ते एक इस्रायलच्या इतिहासातलं शेवटचं मेडल घ्यायला हे गेले तिथं. बरं, उतरल्यानंतर ते सगळा जो म्हणजे किळसवाणा प्रकार आहे की देशाचा पंतप्रधान विमानातून उतरताना तिथं स्वागत करायला आलेल्या नेत्यानंला बीबी बीबी करून गेले, काय खिदळतात, काय ते बोलतात हिब्रूमध्ये, हे हसतात, काही न कळल्यामुळे हसले का काय काहीच समजत नाही. नंतर त्यांची मिसेस तिथं आली त्यांच्या स्वागताला, नेत्यानहूंची बायको आली. नेत्यानहूंची बायको आली, यांच्या कोटातला खिशातला रुमाल, त्या नेत्यानहूंनी बायकोनी घातलेले कपडे, हे दोन्ही कसे भगवे आहेत म्हणून त्यांच्याशी बोलले. मी एका राष्ट्रप्रमुखांनी दुसऱ्या राष्ट्रप्रमुखाच्या बायकोशी काय बोलावं? काही नाही.
काही कशाचं याच्यातलं भान नाही. आणि या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या मी इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात की दे डोंट ऍड अप टू व्हॉट यू से, युअर ऍक्शन्स डू नॉट ऍड अप टू व्हॉट यू से. तुम्ही जे करताय ते तुम्ही जे बोलताय त्याच्याशी सुसंगत नाहीये, त्याच्याशी जुळतच नाही. आता तुम्ही सांगताय डिप्लोमसी अँड डायलॉग इज द ओनली वे आउट. कूटनीती आणि चर्चा हाच एकमेव मार्ग आहे, हे आता मोदी म्हणतात 14 दिवसानंतर, युद्ध सुरू झाल्यानंतर. मग डिप्लोमसी आणि डायलॉगच तर इराण करत होता ना. आणि इराण डिप्लोमसी आणि डायलॉग करत होता हे ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 27 तारखेला सांगितलं. मोदी इस्रायलमधून परत येत असताना त्यांनी सांगितलं की इराणनी या सगळ्या अटी मान्य केलेल्या आहेत, संपूर्ण एनरिच केलेलं युरेनियम ते सोडून द्यायला तयार आहेत, इथपर्यंत त्यांनी मान्य केलंय, असं ओमानचे परराष्ट्र मंत्री म्हटले. मग डिप्लोमसी आणि डायलॉग इराण करत असताना सुद्धा इराणवर हल्ला झाला. यावरती काय भारताची प्रतिक्रिया? काहीच नाही. आणि ही सगळी जी तुमच्या ज्या देशाच्या ज्या कृती आहेत याच्याकडे जग बघतं. तुम्ही काय बोलताय याला काहीच महत्व नाही, तुम्ही काय करताय याच्यावरून जगातले सर्व देश हे परसेप्शन बनवत असतात, त्यांची मतं बनवत असतात तुमच्याबद्दलची. आणि तुम्ही तुमची कृती ही तुम्ही अग्रेसरच्या बाजूला जाऊन उभे राहिलात, ही तुमची कृती होती. याच्यातून जगातली सर्व राष्ट्र सावधही होत असतात आणि त्यावरून त्यांची भूमिका पण ते बनवत असतात, त्यांची धोरणं ते त्यावरून तयार करत असतात. तिथं गेल्यानंतर नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं इस्रायलमधलं ते नीट नीट ऐका. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शब्दाचे अर्थ हे खूप गंभीरपणाने घेतले जातात. नरेंद्र मोदींचं एक्झॅक्टली वाक्य असं होतं, इंडिया स्टँड्स विथ इस्रायल फॉर्मली विथ फुल कन्विक्शन इन दिस मोमेंट अँड बियॉन्ड. इन धिस मोमेंट. आता धिस मोमेंट म्हणजे काय? की इराणवर हल्ला करण्याच्या 24 तास 36 तास आधी आणि गाझा पट्टीमध्ये 2 वर्षापासून जो अमानुष नरसंहार इस्रायल करत होता, अमानुष नरसंहार, 70,000 पेक्षा जास्त लोक जी युद्धात भाग घेत नव्हती, आणि ते युद्ध नव्हतंच मुळात. युद्ध तेव्हा असतं ज्यावेळेला दोन्ही बाजूनी हल्ला एकमेकांवर केला जातो. ते सामान्य पॅलेस्टाईनचे नागरिक होते. त्यात विद्यार्थी होते, लहान लहान मुलं होती, महिला होत्या, म्हाताऱ्या बायका होत्या, म्हातारी माणसं होती, निशस्त्र सामान्य नागरिक ज्यांच्याकडे पिस्तूल का बंदूक काहीही नव्हतं. यांना हमास विरोधात करायचं होतं, यांनी हमास विरोधात करून झालं होतं. ते करून झाल्यानंतर नागरी वस्त्यांवर हल्ले करणं, शाळांवर हल्ले करणं, कॉलेजेसवर बॉम्ब हल्ले करणं, हॉस्पिटल्सवर बॉम्ब हल्ले करणं, तिथल्या लोकांना अन्न पुरवठा सुद्धा मिळणार नाही, औषधही मिळणार नाही म्हणून युनायटेड नेशन्सच्या पथकांवर हल्ले करणं, पत्रकारांवर हल्ले करणं. 300 पेक्षा जास्त पत्रकार मारून टाकलेत इस्रायलने गाझा पट्टीमध्ये, त्यांना मारून टाकणं. आणि या सर्व 2 वर्षापासून करत असलेल्या नरसंहाराला नरेंद्र मोदी म्हणतात इन धिस मोमेंट. ही सगळी पार्श्वभूमी असताना आणि नंतर हे सगळं घडणार असताना अँड बियॉन्ड, इन धिस मोमेंट अँड बियॉन्ड, म्हणजे या क्षणी आणि यानंतरही आम्ही फुल कन्व्हिक्शननी इस्रायलच्या बरोबर. म्हणजे या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचा असा भ्रम होता का की इस्रायल आणि अमेरिका 2 दिवसामध्ये इराणला संपवून टाकतील, खामेनींना मारून टाकतील, इराणमध्ये उठाव होईल आणि उठाव झाल्यानंतर राजकीय सत्ता बदलेल, अशा भ्रमामध्ये नरेंद्र मोदी होता. आंतरराष्ट्रीय राजकारणाचं भानच नाही. ज्या इराणला भारत सिव्हिलायझेशनल पार्टनर किंवा सिव्हिलायझेशनल अलाय असं म्हणत होता, खुद्द अटल बिहारी वाजपेयी असं म्हणाले होते की इराण इज अ सिव्हिलायझेशनल अलाय. कारण इराणची संस्कृती 5,000 वर्षाची आहे, भारताची संस्कृती 5,000 वर्षाची आहे.
मग 5,000 वर्षाची ज्यांची संस्कृती आहे, याचा दुसरा अर्थ असा होतो की त्यांची संस्कृती 5,000 वर्ष टिकली. काहीतरी तर त्या संस्कृतीत असणाऱ्या माणसांचा रेझिलियन्स असेल ना, टिकून राहण्याची क्षमता. ज्यांनी अमेरिकेनी पाठिंबा दिलेल्या इराक सोबत, अमेरिकेनी शस्त्र पुरवठा केलेल्या इराक सोबत 8 वर्ष युद्ध केलं आणि जिंकलं. 8 वर्ष, 80च्या दशकात 8 वर्ष युद्ध केलं आणि जिंकलं. तो इराण, ज्या इराणनी अमेरिकेचे आणि सर्व युरोपियन राष्ट्रांचे सर्व प्रकारचे सँक्शन्स, निर्बंध, हे 45 वर्ष सर्व्हाइव्ह केले. कुछ तो बात होगी. 45 वर्ष ज्या इराणनी हे सर्व सर्व्हाइव्ह केलं. इराणला या सगळ्या जागतिक बँकिंग क्षेत्रातून बाहेर ढकलून दिलेलं होतं. इराण एकाही युरोपियन राष्ट्राला ऑइल तेल विकू शकत नव्हता. इराणला एकही राष्ट्र, एकही जगातलं राष्ट्र इराणला विमान विकत नव्हता, इराणला औषधं देत नव्हता, इराणला तंत्रज्ञान देत नव्हता, इराणला काहीही दिलं जात नव्हतं. कम्प्युटर नाही, लॅपटॉप नाही, मोबाईल नाही, काहीच नाही. 45 वर्ष. तरीही इराण सर्व्हाइव्ह झालं. आणि हे आत्ता नसेल समजलं तर जूनमध्ये, 8 महिन्यापूर्वी जूनमध्ये इस्रायलने इराणवरती हल्ला केला होता. काय झालं? इस्रायलला सीजफायर घोषित करावं लागलं. शस्त्रसंधी इस्रायलला घोषित करावी लागली, इराणला नाही घोषित करावी लागली. त्या जून मधल्या 12 दिवसाच्या युद्धानंतर तरी अक्कल यायला हवी होती की इराण टिकेल. हेही कळत होतं की इराणला चीन मदत करतंय, रशिया मदत करतंय. तेव्हा तरी कळायला हवं होतं. तरीही कळलं नाही. मग बिंडोक म्हणू का, बेअक्कल म्हणू का, मूर्ख म्हणू का, नादान म्हणू का, लाचार म्हणू, काय म्हणू काय? हे सगळं असून सुद्धा तुम्ही जाता इस्रायलला आणि असं वाक्य उच्चारता की भारत या क्षणी आणि यानंतरही संपूर्ण कन्व्हिक्शननी फर्मली इस्रायलच्या बरोबर उभा आहे. इतकंच नाही, नंतर ते काय बोलले तेही आपण ऐकलं. Israel is their fatherland and India their motherland. इतकं लाजिरवाणं वाटतंय. म्हणजे हे सगळं बोलताना सुद्धा खूप वाईट वाटतंय, खरंच सांगतो, मनपूर्वक. आणि हे तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा त्या सगळ्या नरसंहारावरती तुम्ही संमतीची शिक्कामोर्तब करता की आम्हाला हे कबूल आहे. तुम्ही जे निष्पाप 70-80 हजार जण मारून टाकले, कित्येक जण तुम्ही उपासमारीनं मारून टाकले, तुम्ही पत्रकार मारून टाकले, तुम्ही युनायटेड नेशन्सचे पीस किपिंग फोर्स मारून टाकले, या सगळ्यावरती आमच्या संमतीचा शिक्कामोर्तब आहे. हेच नरेंद्र मोदींचं वाक्य सांगत होतं. आणि एक्झॅक्टली असाच अर्थ सर्व जगाने घेतला. सर्व जगाने घेतला. आणि याच्याबद्दल इराणमधले ते प्राध्यापक, ते जे इराण सरकारचे सल्लागार होते, आहेत म्हणजे ते अजूनही, त्यांनी या सगळ्या कृतीला, मोदींच्या कृतीला फुलिश म्हटलं. फुलिश. आता हे सगळं झाल्यानंतर आणि हे सगळं करण्यामागे नरेंद्र मोदींची जी काही व्यक्तिगत कॉम्प्रोमाइज्ड म्हणतो ना राहुल गांधी, ते त्या एप्स्टाईनमुळे, ते गौतम अदानीच्या केसमुळे असेल, पण त्यामुळे त्यांनी ही लाचारी करायला गेले तिथं. आणि त्यांचा जो इथला अत्यंत बावळट आणि बेअक्कल असा जो सगळा भक्त संप्रदाय आहे, त्यांना एकच आनंद की मुसलमानांना मारतायत ना, मुसलमानांवर हल्ला करतायत ना. हे लक्षातच घेत नाहीत की ज्यूज सुद्धा बीफ खातात, ज्यूज सुद्धा सुनता करतात. ज्या डोनाल्ड ट्रम्पची लाचारी करतात तर ट्रम्पनी पण सुनता केलेला आहे. सर्कमसायझेशन. त्यामुळे तुम्ही ज्यांची बाजू घ्यायला जाताय ते सुद्धा बीफ खातात, ज्यूज. तुमच्या गोमातेला ते खातात. आणि आता इस्रायलमध्ये ते भारतीयांना कशी वागणूक देत आहेत याच्या वेगवेगळ्या बातम्या येतातच आहेत सगळीकडे. त्या
बॉम्ब हल्ल्यामधून वाचण्यासाठी जे बंकर बनवले त्या बंकर्समध्ये इंडियन्सला येऊ देत नाहीत, हुसकून लावतात. हा सगळा प्रकार झाला. बरं, हे सगळं झालं. हे झाल्यानंतर हे परत आले. पहिल्या दिवशी अयातुल्ला खमेनाई यांचा खून केला गेला. त्याला खून का म्हणायचं हे मी या आधीच्या अनेक व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे. त्यांचा जो खून केला, त्यांच्या खुनाचा भारताने आज तागायत निषेध केलेला नाही. जो इराण 3 दिवसात संपेल असा जगाचा भ्रम होता, किंवा ऍटलिस्ट ट्रम्प, नेत्यानाहू आणि मोदीचा तर होताच. तो इराण 3ऱ्या आठवड्यामध्ये आलेला आहे युद्धाच्या. आणि नेत्यानाहू आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोघं जेरीस आलेले आहेत. अयातुल्ला खमेनाई यांच्या खुनाचा निषेधही भारताने नोंदवला नाही. इनफॅक्ट द वायरनी तो रिपोर्ट पण पब्लिश केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरातल्या भारताच्या राजदूतांना कळवलं गेलं की कोणीही इराणच्या एम्बेसीजनी, त्या देशांमधल्या एम्बसीजनी जर का कंडोलन्स बुक म्हणतात, श्रद्धांजली अर्पण करणारं बुक, हे जर त्यांच्या त्या देशांमध्ये सुरू केलं तर भारत सरकारच्या परवानगीशिवाय त्यावर सही करायला जाऊ नका. हा वायरनी रिपोर्ट केला. त्याला भारत सरकारच्या एकाही एजन्सीनी नाकारलं नाही त्या रिपोर्टला. हे झाल्यानंतर 6व्या दिवशी जेव्हा इराणनी युद्ध बंद न करता किंवा न घाबरता, खमेनाईंचा मृत्यू होऊन सुद्धा, बॉम्ब वर्षाव होत असून सुद्धा लाखोनी इराणी नागरिक हे रस्त्यावरती आले. कुठलाही उठाव झाला नाही. इराणमधला विरोधी पक्ष सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने उभा राहिला की हे देशावरचं आलेलं संकट आहे. त्यावेळेला 6व्या दिवशी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातले एक सचिव हे दिल्लीमधल्या इराणच्या एम्बसीमध्ये जातात आणि तिथल्या कंडोलन्सवर स्वाक्षरी करतात. श्रद्धांजली दिली. त्या खुनाचा निषेध नाही केला. खुनाचा निषेध करणं आणि श्रद्धांजली वाहणं या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि ते सुद्धा परराष्ट्र खात्यातला एक सचिव गेला 2 वर्षापूर्वीचे इराणचे एक राष्ट्रपती यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला होता. त्यावेळेला स्वतः एस जयशंकर हे इराणच्या एम्बसीमध्ये दिल्लीमध्ये गेले, तिथं श्रद्धांजली वाहिली. स्वतः परराष्ट्र मंत्री. एक दिवस भारत सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आणि श्रद्धांजलीचा ठराव संसदेत मांडला. यावेळेला काय झालं? परराष्ट्र मंत्री नाही गेले. खरं तर राष्ट्रप्रमुखाचा खून झाल्यानंतर भारताच्या राष्ट्रप्रमुखांनी श्रद्धांजली अर्पण करायला पाहिजे होती, प्रोटोकॉल पाळून. ते नाही झालं. एक सचिव पाठवला. संसदेचं अधिवेशन चालू आहे, अजूनही श्रद्धांजलीचा प्रस्ताव आणला नाही सरकारने. या सगळ्या गोष्टींकडे जग बघत असतं. त्यानंतर ती आयरिस देना नावाची इराणच्या नेव्हीची बोट, जी भारत सरकारच्या निमंत्रणावरून कवायती करण्यासाठी आली होती, ज्याच्यावरती असलेले कॅडेट्स ते सेलर नव्हते, ते रेग्युलर नेव्हीचे सैनिक नव्हते, ते विद्यार्थी होते, कॅडेट्स होते, ते प्रशिक्षण घेत होते, ते कवायती करण्यासाठी भारतात आले. ती बोट हिंदी महासागरामध्ये बुडवली गेली. त्याबद्दलही भारत सरकारने आज तागायत निषेध केलेला नाही. हिंदी महासागर हे कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये येत नाही. हे युद्धाचं क्षेत्र नाही. युद्धाचं क्षेत्र नसलेल्या हिंद महासागरात, ज्या हिंद महासागराला हा नरेंद्र मोदी भारताला गार्डियन ऑफ इंडियन ओशन म्हणायचा, त्या हिंदी महासागरामध्ये भारताने निमंत्रण दिलेल्या एका पाहुण्याची बोट बुडवून टाकली जाते. 80-90 जण मारून टाकले जातात. त्यांना वाचवण्यासाठी सुद्धा इंडियन नेव्ही, भारत सरकार काही करत नाही. श्रीलंकन नेव्ही धैर्य दाखवते, त्यांना वाचवते. एवढासा देश आहे श्रीलंका भारताच्या समोर, टिपक्यासारखा. त्यांनी धमक दाखवली.
त्यांनी धमक दाखवली, श्रीलंकेने धमक दाखवली. याचं कारण श्रीलंकेच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचे नावं एप्स्टाईन फाईल्समध्ये नाही आहेत. श्रीलंकेच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या मित्र अमेरिकेत केस चालू नाहीये. पण या सगळ्या गोष्टी झाल्या. आता हे इतकं गंभीर आहे. मी अनेक मुद्दे याच्याबद्दलचे केले. हा सगळा प्रकार झाला. या आयरिस देनातला बुडवल्यानंतर खरं तर ओपनली त्याचा धिक्कार करायला हवा होता भारताने. तो नाही केला. नेव्हीने एक स्टेटमेंट काढलं आणि नेव्हीने स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं की काय 80-90 निष्पाप जीवांचा बळी गेला. हे नेव्हीने म्हटलं, भारत सरकारने नाही म्हटलं. पण त्या निष्पाप जीवांचा बळी जात असताना नेव्हीने त्यांना रेस्क्यू करण्यासाठी, वाचवण्यासाठी काही केलं का? काय नाही केलं. त्याचं कारण काय? कदाचित नेव्हीच्या चीफनी सुद्धा त्या पंतप्रधानांना किंवा राजनाथ सिंगांना फोन करून विचारलं असेल की काय करू. जसं नरवणेंनी विचारलं आणि जसं नरवणेंना सांगितलं तसं नेव्ही चीफला सांगितलं असेल, जो उचित समजो वो करो. त्यामुळे त्यांनी काही नाही केलं. आता याच्यामध्ये भारताचा काहीच मॉरल स्टँड पॉइंट नाही का? एक नैतिक मुद्दा म्हणून किंवा नैतिक भूमिका म्हणून याची भारताची काहीच नाही या संपूर्ण प्रश्नाबद्दल, जी असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशकं हा अत्यंत गरीब होता. तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं. अर्थव्यवस्था चांगली नव्हती. तरीही भारत संपूर्ण जगात सतत नैतिक भूमिका घेऊन उभा राहायचा. आणि म्हणून भारताच्या नैतिक भूमिकेला जगाचा सन्मान होता. 50च्या दशकामध्ये ज्यावेळेला अलिप्त राष्ट्रांची चळवळ पंडित नेहरूंनी उभी केली, तेव्हा 100पेक्षा जास्त देश हे भारताच्या पाठीशी आले, भारताच्या सोबत आले. 100पेक्षा जास्त देश. आणि अमेरिका, रशिया या बायपोलर वर्ल्डमध्ये एक तिसरी शक्ती निर्माण झाली. आता तसं काहीच राहिलेलं नाही. आणि मग असं म्हणायचं की भारताने इराणच्या या सगळ्या क्षमतेला अंडर एस्टिमेट केलं का, असं काही जण म्हणतात. अंडर एस्टिमेट केलं असेल. माझं म्हणणं असं आहे की इराणच्या क्षमतेला तुम्ही अंडर एस्टिमेट करताय का, एस्टिमेट करताय का, ओव्हर एस्टिमेट करताय, याच्याशी काहीच संबंध नाही. युद्ध नको इतकी साधी भूमिका भारताने का नाही घेतली? म्हणजे लक्षात घ्या, भारताच्या पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्रप्रमुखांना फोन केला होता आता. कधी? युद्ध सुरू होऊन 15 दिवस उलटल्यानंतर फोन केला. ज्या वेळेला या युद्धांच्या परिणामाची संपूर्ण कल्पना जेव्हा आली, म्हणजे इराणला कमी लेखण्याच्या परिणामांची कल्पना जेव्हा आली, तेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्रप्रमुखांना फोन केला. पण तोपर्यंत त्या 15 दिवसात भारताने सर्व काही गमावलं. हे लक्षात घ्या. आता त्या ज्या 2 टँकर्स हे इराणनी रोखून ठेवले होते स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये आणि नंतर ते सोडले. अगदी 14 दिवस झाल्यानंतर सोडले. याचा अर्थ काय होतो? इराणनी भारताच्या तेल पुरवठ्याचं रेशनिंग सुरू केलेलं आहे. अत्यावश्यक तेवढंच जाऊ द्यायचं. भारताला हवं तितकं नाही जाऊ द्यायचं. भारताची 28 जहाजं स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये अडकलेली होती, त्यातली 2 सोडली. 26 जहाजं अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्येच आहेत. याचा अर्थ भारताच्या तेल पुरवठ्याचं रेशनिंग इराणनी सुरू केलं. इराणनी कोणाकोणाला परवानगी दिल्या मोकळ्या घ्या म्हणून? चीनला दिली, पाकिस्तानला दिली, बांगलादेशला दिली.
भारताला नाही दिली. आणि हे सर्व झाल्यानंतर अमेरिकेने भारतावरती उपकार करत असल्यासारखं सांगितलं की वी हॅव अलाउड इंडिया, आम्ही भारताला सूट दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे की 30 दिवस तुम्ही रशियाकडून तेल घेऊ शकाल. आणि त्यानंतर उर्वरित जगाला रशियाकडून तेल घेण्याची परवानगी दिली. भारताला 30 दिवसांसाठी दिली, टाइम बाउंड. याचे परिणाम लक्षात घ्या. आणखीन डिटेल्स मी याच्यातले सांगणार आहे. आता भारत जे दरवेळेला म्हणायचा स्ट्रॅटेजिक सॉव्हरेनिटी, याच्यातली ही भारताने कुठेच दाखवली नाही. आणि अलिप्त राष्ट्र चळवळ, नॉन अलाइंड, याचा अर्थ न्यूट्रल नाही की तुम्ही काही करत बसा आणि आम्ही पाहत राहू, असं भारताचं कधीच नव्हतं. अमेरिका आणि व्हिएटनाम वॉरच्या बद्दल सुद्धा भारताची ठाम भूमिका होती, व्हिएटनामच्या बाजूनी, अमेरिकेच्या विरोधात. अमेरिका इराक युद्धाच्या वेळी, दोन्ही वेळेला अमेरिका आणि इराक युद्धाच्या वेळेला भारताची भूमिका ठाम होती, इराकच्या बाजूने होती, अमेरिकेच्या विरोधात होती. अमेरिका आणि लिबिया, त्याही वेळेला भारताची भूमिका लिबियाच्या बाजूने होती, अमेरिकेच्या विरोधात होती. इस्रायलने जेवढे उपद्व्याप केले त्या प्रत्येक वेळेला भारताची भूमिका इस्रायलच्या विरोधात होती, कारण दरवेळेला ती भूमिका नैतिक होती. त्यामुळे विरोध करून सुद्धा भारताचे अमेरिका आणि इस्रायल बरोबर संबंध राहिले, कारण नैतिकता होती त्या भूमिकेच्या पाठीमागे. आता तुम्ही ठामपणाने इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने गेलात. म्हणजे भारताने युद्ध नको ही भूमिका घ्यायलाच हवी होती, भारताचं हित लक्षात घेऊन. फक्त युद्ध नको, बुद्ध हवा वगैरे अशा जुमलेबाजीसाठी म्हणून मी नाही म्हणत आहे. 1 कोटी भारतीयांचे प्राण हे मिडल ईस्ट मधल्या देशांमध्ये अडकून पडलेले आहेत. 1 कोटी. हे भारत गमवायला तयार आहे का? भारताला जेवढी फॉरेन एक्सचेंज येतं रेमिटन्सेस मध्ये, म्हणजे जे भारतीय परदेशांमध्ये राहतात आणि ते आपापल्या घरी जे काही रेमिटन्सेस पैसे पाठवतात दर महिन्याला, तर भारतामध्ये येणाऱ्या सर्व जगातल्या एकूण रेमिटन्सेस पैकी 35% रेमिटन्स हे गल्फमधून येतात, मिडल ईस्ट मधून येतात. 35%. आता त्यांनाच पगार मिळणार नसेल तर पैसे कुठून येतील? त्यांच्याच तिथं जिथे जिथं नोकऱ्या करतात त्या कंपन्या बंद पडल्या, रिफायनरीज बंद पडल्या, तिथल्या व्यवसायांवर परिणाम होणार, ते देश आर्थिक नुकसान सोसणार. म्हणजे या 1 कोटीतले कदाचित 15-20 लाखच राहतील, 70-80 लाख लोकांना तर परत यावं लागेल. त्यांचा जीव प्राण वाचला तर. हा पहिला एक भाग होता. दुसरा भाग, युद्ध नको हा आग्रह भारताने जगाच्या व्यासपीठावरती इराण, अमेरिका आणि इस्रायल तिन्ही देशांची घ्यायला हवं. फार तर काय झालं असतं, अमेरिका आणि इस्रायलनी जुमानलं नसतं, नाही मानत आम्ही भारताची भूमिका. पण निदान इराणला वाटलं असतं की नाही, युद्ध नको म्हणून हे प्रयत्न करत होते. आणि संपल्यानंतर युद्धाचा परिणाम काही का असेना, अमेरिका आणि इस्रायलला नंतर वाटलं असतं की नाही, भारताने आपल्याला सावध केलं होतं की युद्ध नको, यात सगळ्या जगाचं नुकसान आहे, यात मानवतेचं नुकसान आहे, भारताची भूमिका ही मानवतेची होती, हे त्यांनी मानलं असतं. आणि भारताची नैतिक भूमिकेला जगाचं पाठबळ समर्थन राहिलं असतं. हे सगळं घालवलं. संपूर्ण जगामध्ये ही भारताची प्रतिमा जी टिकवण्याची संधी होती. त्याआधी भारताने काय भारताने नाही म्हणायचं, मोदींनी जी काही लाचारी केलेली होती की 2019-20 पासूनच इराणकडून ऑइल घेणं बंद केलं, कारण डोनाल्ड तात्यांनी दम दिला, त्यामुळे हे घाबरले, इराणचं ऑइल बंद केलं. मग ट्रम्प तात्यांनी दम दिला, इराणमधलं छाबार पोर्ट सोडून द्या, भारताचं, इराणनी भारताला दिलेलं, ज्या छाबार पोर्टच्या मार्फत भारत संपूर्ण सेंट्रल एशियामध्ये व्यापार करू शकत होता, ते बंद झालं, छाबार पोर्ट सोडून दिलं. मग रशियाकडून ऑइल घ्यायचं नाही म्हणून दम दिला, यांनी रशियाचं ऑइल घेणं बंद करून टाकलं. ही सगळी लाचारी आणि गुलामी करून सुद्धा जर भारताने युद्ध नको अशी भूमिका घेतली असती तर भारताची काहीतरी नैतिक बळ टिकून राहिलं असतं.
आणि आज जे भारताच्या तेल पुरवठ्याचं रेशनिंग इराणनी सुरू केलेलं आहे ते झालं नसतं. हे सगळं होऊन सुद्धा इराणनी हे रेशनिंग केलं नसतं. इराण हे म्हटलं असतं की नाही, भारताची भूमिका नैतिक होती, तात्विक होती, मानवतावादी होती. पण ही सगळी संधी भारताने गमावली. आणि युद्ध नको अशी जर भारताने भूमिका घेतली असती तर त्या जिनिव्हा मधल्या चर्चांमध्ये मीडिएटर म्हणून, मध्यस्थ म्हणून ओमानच्या ऐवजी भारत असता. म्हणजे इराण आणि अमेरिका आणि इस्रायल हे आपापसामध्ये ओमान या मध्यस्थ राष्ट्राच्या मदतीने चर्चा करत होतं. त्याऐवजी भारत असता तिथं, तीही संधी भारताने गमावली. त्यामुळे भारताचं हित या संपूर्ण कालावधीमध्ये नरेंद्र मोदी या अकार्यक्षम माणसाने किंवा अपात्र माणसाने, किंवा माणूस म्हणूच नाही, नॉन बायोलॉजिकल प्राण्याने ही एकदाही निभावली नाही भारताचं हिताची भूमिका घेण्याची. हे सगळं करताना जे आंतरराष्ट्रीय राजकारणात म्हटलं जातं की आपल्या इराण बरोबरच्या किंवा गल्फ मधल्या देशांबरोबर इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये आपल्या काही इक्विटीज नव्हत्याच का? यांनी सौदी अरेबियाकडून मेडल घेतलं, यांनी कतारकडून मेडल घेतलं, यांनी बहारीनकडून मेडल घेतलं, यांनी कुवेतकडून मेडल घेतलं, UAE कडून मेडल घेतलं. हा फक्त मेडल पुरता आहे का? आता हे सर्व गल्फ मधली राष्ट्र, मिडल ईस्ट मधले प्रत्येक देश यापुढे इस्रायलला धोका समजणार. कारण इस्रायलनी काही करायला सुरुवात केली की इराण सारखी राष्ट्र अमेरिकेवरती राग काढायचं म्हणून त्या देशांच्या लष्करी तळांवरती हल्ले सुरू करणार. त्यामुळे मिडल ईस्ट मधली सगळी देश यापुढे इस्रायलला धोकाच समजणार. आणि मग पंडित नेहरूंनी, इंदिरा गांधींनी, मागे जसं मी म्हटलं की इंदिरा गांधींच्या खुनानंतर इराण, लेबनन आणि पॅलेस्टाईन या 3 ठिकाणी दिवसभर एकही चूल पेटली नव्हती इंदिरा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. हा बॉन्ड होता. आणि आता दिल्लीमधले इराणचे राजदूत जे सांगतायत की इराणमधलं सर्वात मोठं, सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल, त्याचं नाव महात्मा गांधी हॉस्पिटल आहे. आणि या आयातुल्ला खमेनी ज्यांचा खून केला त्यांनी भारतामध्ये एक हॉस्पिटल बांधलं, आंध्र प्रदेशमध्ये, आणि त्या हॉस्पिटलचं नाव आजही आयातुल्ला खमेनी हॉस्पिटल आहे. हे भारताचं बॉन्डिंग होतं इराण बरोबरच, आणि असंच असायला हवं जगातल्या राष्ट्रांबरोबर. अटल बिहारी वाजपेयींनी जी इक्विटीज इन्व्हेस्ट केल्या या नात्यामध्ये, मनमोहन सिंगांनी ज्या केल्या, चाबहारचं पोर्ट मिळालं, मोदींनी ज्या केल्या, हाच मोदी सांगत होता ना चाबहार पोर्ट ही त्याची अचिव्हमेंट आहे. हे सगळं तुम्ही सोडून दिलं केवळ त्या एप्स्टाईनमुळे आणि गौतम अदानीसाठी. हे याच्यासोबत भारताने कायमस्वरूपी रशिया आणि चीन बरोबरचंही नातं खराब करून घेतलं. आता रशिया पाकिस्तानला तेल पुरवठा करणार, आता रशिया पाकिस्तानला लष्करी मदत करणार. भारत, रशियाने सांगितलं आमची प्रायोरिटी नाही आता भारत. आणि चीन तर नेहमीच फाट्यावर मारत आलाय भारताला. आता काही आकडे जे मी अत्यंत गंभीर परिणाम म्हणून जे ते सांगतो, साधे सोपे आहेत. 2025 साली, गेल्या वर्षी, भारताने या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जेवढं क्रूड ऑइल इम्पोर्ट केलं त्याची किंमत होती $70 बिलियन. $70 बिलियन क्रूड ऑइल भारताने इम्पोर्ट केलं. त्यावेळेला क्रूड ऑइलचा भाव होता $62 पर बॅरल. एका बॅरलला $62. आज तो आहे $103 पर बॅरल. आणि भारताच्या गरजेप्रमाणे बघितलं तर क्रूड ऑइलची किंमत ज्या वेळेला $10 वाढते, $10, तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती $14 बिलियन
बोजा येतो. आता $40 वाढलाय, याचा अर्थ $56 बिलियन भारताला आधीपेक्षा जास्त द्यावे लागणार. गेल्या वर्षीचं क्रूड ऑइलचं आयात होती $70 बिलियन, ज्याची आजच्या किमतीप्रमाणे त्याची किंमत होते $126 बिलियन. $70 बिलियन मध्ये $56 बिलियन वाढले. कल्पना करा, या प्रमाणामध्ये जर का देशातल्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या तर आत्ता ₹100 पेट्रोल हे $170-180 जाऊ शकतं. म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये $123 जाऊन सुद्धा मनमोहन सिंगांनी भारतामध्ये पेट्रोल ₹60 दिलेलं होतं. $123 जाऊन सुद्धा. पण आता हे सरकार तसं नाहीये. हे सरकार या देशातल्या सर्वसामान्य माणसाची लुटमार करण्यावरती नितांत विश्वास ठेवतं आणि त्या लुटमारीचा संपूर्ण फायदा त्यांच्या 2-3 उद्योजक मित्रांना देण्यावरती सुद्धा नितांत विश्वास ठेवतो. याच्या व्यतिरिक्त भारत नॅचरल गॅस इम्पोर्ट करतो. भारत फर्टिलायझर मधलं पोटॅश हे मिडल ईस्ट मधून इम्पोर्ट करतो. पेट्रोकेमिकल्स इम्पोर्ट करतो, जे प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग पासून ते रस्ते बनवण्यासाठीचा डांबर, फर्टिलायझर्स, फायबर, टेक्स्टाईलचं, या सगळ्यांमध्ये उपयोगी पडतं. या सगळ्या इंडस्ट्रीवर परिणाम पडणार. पेट्रोकेमिकल्स, प्लास्टिक, टेक्स्टाईल, कन्स्ट्रक्शन, या सगळ्या इंडस्ट्रीवर याचा परिणाम पडणार. रेमिटन्सेस तर मी सांगितलं, 35% रेमिटन्स तिथून होते. शिपिंग इंडस्ट्रीवर परिणाम पडणार, कारण याच सगळ्या आखाती देशांना भारतामधून जे काही जायचं, मग अगदी मसाल्यांपासून, अन्नधान्यापासून, बासमती तांदूळापासून, औषधांपासून, ते सगळं आता आफ्रिकेला वळसा घालून द्यावं लागेल, कारण हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करून टाकला. त्यामुळे शिपिंग कॉस्ट वाढणार, तिथून जाऊच शकणार नाही ना. या सगळ्या वाढणार. आणि हे सगळं झाल्यानंतर मोदी त्या इराणच्या राष्ट्रपतींना फोन करून काय सांगतात की डायलॉग अँड डिप्लोमसी इज द ओनली वे आउट. जे भारत स्वतः प्रॅक्टिस करत नाही. डायलॉग आणि डिप्लोमसी भारत पाकिस्तान बरोबर करत नाही, भारत बांगलादेशाबरोबर करत नाही, भारत नेपाळ बरोबर करत नाही. डायलॉग अँड डिप्लोमसी भारत भारतातल्या अल्पसंख्याकांबरोबर करत नाही, भारत भारतातल्या मागासवर्गीयांबरोबर करत नाही. डायलॉग अँड डिप्लोमसी. नरेंद्र मोदींचा पक्ष त्या संसदेमधल्या विरोधी पक्षाबरोबर करत नाही. डायलॉग अँड डिप्लोमसी. ते फक्त द्वेष करतात. पाकिस्तानचा द्वेष, बांगलादेशचा द्वेष, नेपाळचा द्वेष, विरोधी पक्षांचा द्वेष. हा द्वेष देशाला नष्ट करेल. होऊ नये, अगदी कळकळीने वाटतं. देवबीव मानत नाही, पण माझं या देशातल्या नागरिकांवर प्रेम आहे. त्यामुळे देवाकडे नाही, माझ्या देशातल्या नागरिकांनाच मी प्रार्थना करतो. हे रोखायचं असेल तर काहीतरी करा. धन्यवाद.